ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका। भारत पाकमधील सिंधू जलकरार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय। तसंच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश। केंद्र सरकारने उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतल्या निर्णयांची देणार माहिती। जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या चौघांचं पार्थिव राज्यात। मोने जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर बोलले। पहलगामच्या हल्ल्यात कोणी जीवनसाथी गमावला तर कोणी लाडका पुतण्या। काळीज पिळवटून टाकणारा नातेवाईकांचा आक्रोश। अश्रूंचा ओघ थांबेना, महाराष्ट्रासह देश शोकाकुल। हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था। खर्च सरकार करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्री गिरीश महाजन काश्मीरमध्ये दाखल। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली, परभणी आणि मालेगावात बंदची हाक। बंदमध्ये सहभागी होण्याचं स्थानिकांना आवाहन। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना। पत्नी हिमांशी यांचा आक्रोश ऐकून देश सुन्न। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर। 2 स्थानिक तर 2 पाकिस्तानी असल्याचं उघड। नराधमांना लवकरात लवकर कंठस्नान घालण्याची मागणी। पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता। 40 मिनिटं बेधुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून 26 जणांची हत्या। दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधली पर्यटन स्थळं ओस। देशभरातले पर्यटक माघारी। केवळ पर्यटकांवरच नव्हे तर काश्मीरमधल्या पर्यटनावर गोळीबार। स्थानिक व्यावसायिकांची भावना। लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी हा खालील हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती। पाकव्याप्त रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची ही शक्यता। मंडळी, महाराष्ट्रातील अनेक नागरिक हे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जात असतात।